पंढरीला जायचं लय माझ्या मनी ग, कोण येताय सांगा साऱ्याजणी ग. हा सोहळा आहे माऊलींना बघण्याचाच नाही तर माऊलींना अनुभवण्याचा. हा सोहळा आहे माऊलींच्या आनंदात एक रूप होण्याचा. हा सोहळा आहे समाधानाचा. अक्षरशः तुम्हाला सांगते की त्या माऊलींच्या गाभा इथं बसलेली आहे मी. अक्षरशः डोळे भरून आले आमचं. हेची येळ देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा. नारायण ये रे पाहू पाहू विचारून, तुझ विण कोण आहे कोण आहे मज. पाय वगैरे नाही दुखत? काहीच नाही. अरे मग आता म्हणजे फ्रॅक्चर होलाय मी समजा. बापरे. हा 1 महिना झाले म्हणजे 30 होती मला इथं समजा फ्रॅक्चर होता. पण ते काहीच नाही मला वाटलं जमणार नाही, पण नाही काहीच नाही जमलं नाही. जवळजवळ 20 किलोमीटर आहे काका तरी. हा काही होणार तरी वाटलं नाही. काहीच नाही. तुमचा काका काय अनुभव वाटला? अनुभव काय आमचे दर गुरुवारची वारीच असते तशी. तुम्ही दर गुरुवारी येता? दर गुरुवारी वारी आहे. बापरे. आता आज ते योगायोग आले की गुरुवार दिवस बी आले आणि पालखीचं आगमन झालं. डबल आनंद आहे. आनंद न बसता आलो आम्ही. न बसता तुम्ही नॉनस्टॉप शेगाव पर्यंत येऊन पोहोचले डायरेक्ट. इथपर्यंत आताच. आणि किती वेळ लागतो वारीला इकडून यायला? आम्हाला 2 घंटे लागले. तर काकू सगळ्यात पहिला की तुम्ही चालत कुठपासून आले? थांबगावपासून. तुम्ही दरवर्षी येता का? पहिलं वर्ष आहे. अच्छा हे पहिलं वर्ष. आणि पाय दुखताय? नाही थोडाफार होतो, पण आमच्यापेक्षा म्हातारी जी माणसं आहेत आमच्या सोबत जेवढी भरभर चालतात आहे त्यांना बघून आम्हाला अजून उल्हास येतोय की ते चालू शकतात तर आम्ही का नाही. आणि तुमचा अनुभव काय वाटतो काकू तुम्हाला? हो म्हणजे आम्ही जेव्हा ह्या रस्त्याने चालत येतोय तर त्या रस्त्याने ज्या सेवा ठेवलेल्या आहेत, समजा खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत, चहा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तर खूप कौतुकास्पद आहेत. पण एक गोष्ट अशी जाणवली आम्हाला रस्त्याने येताना की ती सेवा अशी होती की त्यांनी गरम पाणी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये फुलं टाकून की 2 मिनिटात त्याचा पाय ठेवा आणि त्या पायाला शेक मिळेल. अक्षरशः तुम्हाला सांगते की त्या माऊलींच्या गाभा इथं बसलेली आहे मी. अक्षरशः डोळे भरून आले आमचे. काही माया चित्ती येऊ द्यावी. आज जवळजवळ 4 दिवस होऊन झालेले आहेत म्हणजे गजानन महाराज वापस शेगावमध्ये येऊन. सुरुवात कुठून करू कळत नाहीये कारण की खूप काही आहे सांगायला. तर सगळ्यात पहिले तर हेच सांगतो की म्हणजे ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा रिझन काय आणि याचं मोटिवेशन कसं आलं. तर एक आधी बेसिक इंट्रो देतो की माझं नाव जय जोशी आणि मी श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगावचाच एक फायनल इयरचा विद्यार्थी. दरवर्षी खामगावपासून तर शेगावपर्यंत तब्बल 1.5 ते 2 लाख दरवर्षी लोक चालत येतात. तर यावेळेस आम्ही असा विचार केला की आपलं जाणं नाही होत, पण आपण त्या लोकांसाठी काहीतरी सेवा देऊया. म्हणून आमची प्लॅनिंग वगैरे सगळं स्टार्ट झालं की द्यायचं तर काय द्यायचं. तर आम्ही सर्वांनी डिस्कशन्स केले, लेट नाईट डिस्कशन्स झाले, प्लॅनिंग झाली, पैसेही जमा झाले. आम्ही जवळजवळ 25 ते 30 हजार एवढी अमाऊंट जमा केली सर्वांनी मिळून. सगळा विचार केला आणि सगळ्यांनी असं ठरवलं की आपण एक सेवा म्हणून उसळचा फराळ त्या भाविक भक्तांसाठी ठेवूयात. आम्ही शेवटी 4 क्विंटल एवढी उसळ द्यायचं आम्ही फायनल केलं. आणि त्याच्यासाठी आदल्या दिवशीपासून आम्ही सगळे कामाला लागले होतो. म्हणजे पोस्टर छापण्यापासून असो किंवा मंडप टाकण्यापासून असो सर्व कामं मुलांनी केलेले आहेत. उसळ करण्यापासून तर उसळ वाटण्यापर्यंत हे सगळे कामं एका जणांनी केलेले आहेत. आणि प्रत्येकाने आपल्याकडून जितकं देता येईल तेवढा पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यातूनच मला अशी कल्पना आली की आपण आपल्याकडे जी स्किल आहे किंवा आपल्याला जी गोष्ट आवडते तर आपण ही सगळी गोष्ट जी आहे किंवा हे सगळं जे घडतंय या सगळ्याला जर आपण डॉक्युमेंट केलं तर किती छान होईल. आणि याला आपण कॅप्चर करून सगळ्यांना जर प्रेझेंट करू शकलो तर हे बेस्ट राहील. बाहेर काही मुलं पाण्याचा कॅन्स आणतायत, कोणी पेंडॉल टाकतंय, कोणी पोस्टर्स लावतंय.
आणि हे सगळं फक्त आपल्याला आपण याच्यासाठी करतोय की आपल्याला कोणाला काहीतरी द्यायचं किंवा भक्तांसाठी आपण हे करतोय. तर दरवर्षी असं होतं की गजानन महाराजांना आणण्यासाठी लोक इथून खामगावपर्यंत जातात आणि तिथून पैदल वारीसोबत इथे शेगावमध्ये चालत येतात. तर आपण अशाच काही लोकांचा अनुभव आज ऐकणार आहोत. आपण बघू शकता प्रत्येकजण इथे काही ना काही सेवा देत आहे, कोणी काही वाटतंय तर कोणी आपल्या स्वच्छतेच्या स्वरूपात कोणीतरी सेवा देत आहे. तर आपण प्रत्येकांचा अनुभव ऐकायचा इथे प्रयत्न करणार. तर आज तुम्ही इथे काय अनुभवताय? सगळ्यात पहिला डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण आहे. अच्छा, असा उत्सव फार कमी पाहायला मिळत असतो. आमचा पण भक्तिभाव वाढत जातो. आधी काय केलं माहिती नाही का? आता वयासोबत भक्तिभाव वाढत जातो. यू आर रिटायर्ड राईट नाउ. I can but not yet tired, only retired. only retired. मी नंदा किशोर पाटील, मी नाशिक मधून आले. नाशिक वरून आल्या? नाशिक वरून आले. सगळ्याजणी नाशिक वरून आलो. मंडळांचे संकलन असतं दरवर्षी, पण प्रत्यक्ष इथे येऊन अनुभव पहिल्यांदाच आलाय. खूपच सुंदर वातावरण वगैरे. आणि असं म्हणजे भारतात कुठे संस्थान नाही किती इतकी स्वच्छता आणि इतकं छान नाही की खूप ही परंपरा चालू आहे. खाती पडते आता. तुम्ही भाग घेता ना ते मोठं समाधान, ते फार मोठं समाधान. So